हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना अंडा करी बनवते. तर इथं सर्वात अगोदर मी ना कांदा भाजून घेते, थोडासा लालसर. कांदा, टोमॅटो, थोडंसं लसण लालसर भाजून, अगदी थोडंसं लालसर भाजून घ्यायचं. मिक्सरला बारीक करायचं. अंडे उकडून घेतलेले मी इथं आणि 2 शेपमध्ये कट केलेले. आता इथं फोडणी घालू आपण. हे अंडे ना थोडेसे फ्राय करून घेते मी. थोडंसं सोनेरी कलर असं. मीठ टाकून थोडंसं चांगलं लागते, टेस्ट वाटते अंड्याची. फोडणी देते मी भाजीला. तर तेल टाकलं, तेलामध्ये अंडा करी मसाला, कांदा लसूण मसाला आणि तिखट, जे आपण मिक्सरला ग्रेव्ही केली ती कांदा टोमॅटोची, ती टाकायची. थोडी कोथिंबीर पण काढली होती मी. कोथिंबीर किंवा मग धने घेऊ शकतात. माझ्याकडे धने नव्हते तर कोथिंबीर टाकलेली मी ग्रेव्हीमध्ये. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी हवी तेवढी, पातळ किंवा घट्ट तुम्ही बनवू शकता. माझी दोघांचीच भाजी, त्याच्यामुळं मी थोडंच पाणी टाकणार आहे. 1-2 उकळी येऊ द्यायची आणि भाकरी बरोबर छान लागते. गरम गरम अंडा करी. मिस्टरांना खूप आवडते अंडा करी. हे बघा, इथं आपली अंडा करी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा. हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना अंडा करी बनवते. तर इथं सर्वात अगोदर मी ना कांदा भाजून घेते, थोडासा लालसर. कांदा, टोमॅटो, थोडंसं लसण लालसर भाजून, अगदी थोडंसं लालसर भाजून घ्यायचं. मिक्सरला बारीक करायचं.